नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या एक्झामसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. आजपासून आपण क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट करत आहोत, ज्याच्यामध्ये बेसिक ते मॉडरेट लेवलचे आपण क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इलेक्ट्रिकलमधून DC जनरेटर. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया विथ द फर्स्ट क्वेश्चन. तर सुरुवातीला मी सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. मी क्वेश्चन्स पहिल्यांदा 10 तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यानंतर सोबत तुम्हाला याची आन्सर्स जी आहेत ती कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. आणि ॲट द एंड मी या सर्व क्वेश्चन्सचे आन्सर्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा तुम्ही तुमचे आन्सर्स व्हेरीफाय करू शकता आणि जे मार्क्स येतील आउट ऑफ 10 ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअरसुद्धा करू शकता. तर फर्स्ट क्वेश्चन, इन अ DC जनरेटर द कॉज ऑफ रॅपिड ब्रश वियर मे बी. कशामुळे होते? ऑप्शन ए सिव्हिअर स्पार्किंग, ऑप्शन बी रफ कम्युटेटर सरफेस, ऑप्शन सी इम्परफेक्ट कॉन्टॅक्ट की एनी ऑफ द अबव. ठीक आहे, काय क्वेश्चन होता? DC जनरेटर द कॉज ऑफ रॅपिड ब्रश वियर मे बी बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स. तर याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि ॲट द एंड मी सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 2, the insulating material used between the commutator segments is normally. कशाचं असतं ते insulating material which is used between the commutator segments? ऑप्शन ए ग्राफाइट, ऑप्शन बी पेपर, ऑप्शन सी मैका, ऑप्शन डी इन्सुलेटिंग वार्निश. कशाचं असतं ते इन्सुलेटिंग मटेरियल? ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता. क्वेश्चन नंबर 3, ED currents are induced in the pole shoes of a DC machine because of what? ED currents are induced in the pole shoes of a DC machine due to option A oscillating magnetic field, option B pulsating magnetic flux, option C relative rotation between field and armature की ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे, याचं सुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट DC जनरेटर इज फॉल्स. कुठलं चुकीचं आहे अबाउट DC जनरेटर? ठीक आहे, नीट क्वेश्चनकडे क्वेश्चनच्या ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए काय दिले? कंपन्सेटिंग वाइंडिंग इन अ DC मशीन हेल्प्स इन कम्युटेशन. ओके. ऑप्शन बी, इन अ DC जनरेटर इंटरपोल्स वाइंडिंग इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. ऑप्शन सी, back pitch and front pitch are both odd and approximately equal to pole pitch. Option D, equalizing bus bars are used with parallel running of DC shunt generators. तर काय विचारलेलं आहे? कुठलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे अबाउट DC जनरेटर? ठीक आहे, तुम्हाला टाइम पाहिजे असेल आन्सर देण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, त्यानंतर सुद्धा देऊ शकता. क्वेश्चन नंबर 5, इन अ DC जनरेटर द रिपल्स in the direct EMF generated are reduced by. कशामुळे आपण रिड्यूस करू शकतो? The ripples in the direct EMF generated, so these are reduced by option A using conductor of annealed copper, option B using commutator with a large number of segments, option C using carbon brushes of superior quality की ऑप्शन डी using equalizer rings. ठीक आहे, तर बेसिक टू मॉडरेट लेवलचे हे सर्व क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला युजफुल ठरतील जर तुम्ही ट्रान्सको असिस्टंट इंजिनियरचं प्रिपरेशन करत असाल तर. एनिवे आपण आपल्या जे प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे माय गव्हर्नमेंट ट्रॅक, तर त्यावरती सुद्धा क्विज कंडक्ट करत आहोत, डेलीच्या क्विज 2. तर त्यामध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे कव्हर होतील आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर तुम्हाला त्या क्विज अटेम्प्ट करायचं असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही इन्स्टॉल करून त्या क्विज अटेम्प्ट करू शकता. तर या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. Question number 6, satisfactory commutation of a DC machine requires what? Option A, it requires brushes should be proper grade and size. Option B, brushes should smoothly run in the holders. Option C, smooth concentric commutator properly undercut की ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. इझी प्रश्न आहे हा. काय विचारले? सॅटिस्फॅक्टरी कम्युटेशन ऑफ अ DC मशीन रिक्वायर्स, काय काय पाहिजे? पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7, इन अ DC जनरेटर the number of mechanical degrees and electrical degrees will be same
वेन, कधी होणार? वेन RPM इज मोर दॅन 300, RPM इज लेस दॅन 300, नंबर ऑफ पोल्स इज 4 की नंबर ऑफ पोल्स इज 2. कुठल्या कंडिशनमध्ये? DC जनरेटरमध्ये द नंबर ऑफ मेकॅनिकल डिग्रीज विल बी सेम ॲज इलेक्ट्रिकल डिग्रीज. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8. इन अ DC generator on no load the air gap flux distribution in space is, कसं असतं ते? सायनोसॉइडल, ट्रायंग्युलर, पल्सेटिंग की फ्लॅट टॉप? तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. फ्लॅशिंग इन द फील्ड ऑफ DC जनरेटर मीन्स वॉट? फ्लॅशिंग म्हणजे काय इन द फील्ड ऑफ DC जनरेटर? ऑप्शन ए, it means neutralizing residual magnetism. Option B, creating residual magnetism by a DC source. Option C, making the magnetic losses of forces parallel. की option D, increasing flux density by adding extra turns of winding on poles. जे काय करेक्ट आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. द फॉलोइंग constitute short circuit in the armature winding. Option A, insulation failure between two commutator bars. Option B, insulation failure between two turns of a coil. Option C, two or more turns of the same coil getting grounded. की ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. आता हे झाले 10 प्रश्न. तर आता याचे सर्वांची आन्सर्स आपण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्ही तुमचे आन्सर जे दिले ते व्हेरीफाय करू शकता की किती क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत, आणि त्यानुसार जे काही आउट ऑफ 10 मार्क्स येतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. ओके, चला आता आन्सर डिस्कस करूया. तर फर्स्ट क्वेश्चन हा होता, इन अ DC जनरेटर द कॉज ऑफ रॅपिड ब्रश वेअर मे बी. तर मे बी बिकॉज ऑफ सिव्हिअर स्पार्किंग, मे बी बिकॉज ऑफ रफ कम्युटेटर सरफेस आणि इम्परफेक्ट कॉन्टॅक्ट. तर या तिन्ही केसमध्ये रॅपिड ब्रश वेअर होऊ शकतो DC जनरेटरमध्ये. तर याचा आन्सर येणार आहे एनी ऑफ दी अबव. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय होता? द इन्सुलेटिंग मटेरियल विच इज यूज्ड बिटवीन कम्युटेटर सेगमेंट्स इज नॉर्मली. कुठलं मटेरियल यूज करतो आपण? ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे मायका. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सो मायका इज द इन्सुलेटिंग मटेरियल विच इज यूज्ड बिटवीन कम्युटेटर सेगमेंट्स. अँड पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. काय होता? ED currents are induced in the pole shoes of a DC machine because of what? सो करेक्ट आन्सर असणार आहे याचा ऑप्शन नंबर सी. सो रिलेटिव्ह रोटेशन बिटवीन फील्ड आणि आर्मेचर. तर त्यामुळे ED करंट्स आर इंड्युस्ड इन द पोल शूज ऑफ अ DC मशीन. ठीक आहे, करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, रिलेटिव्ह रोटेशन बिटवीन फील्ड आणि आर्मेचर, त्यामुळे होतं. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. कुठलं स्टेटमेंट चुकीचं होतं ते ओळखायचं होतं अबाउट DC जनरेटर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज इक्विलायझिंग बस बार्स आर युज्ड विथ पॅरलल रनिंग ऑफ DC शंट जनरेटर्स. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट अबाउट DC जनरेटर. बाकीचे जे A, B आणि C स्टेटमेंट्स आहेत ते करेक्ट आहेत. करेक्ट आन्सर असणार याचा ऑप्शन नंबर डी. पुढचा क्वेश्चन नंबर 5. इन अ DC जनरेटर the ripples in the direct EMF generated are reduced by. कशामुळे आपण काय केल्याने आपण ते ripples in the direct EMF generated they are reduced by what? Option C is the correct answer, by using carbon brushes of superior quality. जर आपण कार्बन ब्रशेस सुपिरियर क्वालिटीचे यूज केले तर वी कॅन रिड्यूस द रिपल्स इन द डायरेक्ट EMF. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ना ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6. सॅटिस्फॅक्टरी कम्युटेशन ऑफ अ DC मशीन रिक्वायर्स वॉट. तर काय पाहिजे त्याला? ऑप्शन ए, ब्रशेस शुड बी ऑफ प्रॉपर ग्रेड अँड साईज. ऑप्शन बी, ब्रशेस शुड बी स्मूथली रन इन द होल्डर्स. ऑप्शन सी, स्मूथ कॉन्सेंट्रिक कम्युटेटर अँड प्रॉपरली अंडरकट. सो हे तिन्ही म्हणजे करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑल ऑफ दी अबव. सो सॅटिस्फॅक्टरी कम्युटेशन ऑफ अ DC मशीन रिक्वायर्स ऑल दीज थिंग्स. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. इन अ DC जनरेटर द नंबर ऑफ मेकॅनिकल डिग्रीज आणि इलेक्ट्रिकल डिग्रीज सेम कधी होणार? जेव्हा नंबर ऑफ पोल्स 2 असतील तेव्हा. जेव्हा नंबर ऑफ पोल्स 2 असतील तर DC जनरेटरमध्ये नंबर ऑफ मेकॅनिकल डिग्रीज आणि इलेक्ट्रिकल डिग्रीज विल बी सेम. सो डी इज द करेक्ट आन्सर. नंबर ऑफ पोल्स इज 2. क्वेश्चन नंबर 8. In a DC generator,
ऑन नो लोड द एअर गॅप फ्लक्स डिस्ट्रीब्युशन इन स्पेस इज कसं असणार आहे ते सायनोसॉइडल, ट्रायंग्युलर, पल्सेटिंग की फ्लॅट टॉप. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी फ्लॅट टॉप. इन अ DC जनरेटर on no load the air gap flux distribution is a flat top. Question number 9. Flashing the field of a DC generator means what? Flashing the field of a DC generator means creating residual magnetism by a DC source. So correct answer असणार याचा option number B. Flashing the field of a DC generator means creating sinusoidal magnetism by a DC source. Question number 10. The following constitute short circuit in the armature winding. काय बघा ऑप्शन ए इन्सुलेशन फेल्युअर बिटवीन टू कम्युटेटर बार्स. यस. इन्सुलेशन फेल्युअर बिटवीन टू टर्न्स ऑफ अ कॉईल आणि 2 or more टर्न्स ऑफ द सेम कॉईल गेटिंग ग्राउंडेड. तर या तिन्ही केसमध्ये शॉर्ट सर्किट इन द आर्मेचर वाइंडिंग होऊ शकतं. सो करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. तर हे जे क्वेश्चन होते ते बेसिक टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन होते. यासाठी मी एक्सप्लेनेशन नाही देत आहे. तर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो प्रॉपर क्वेश्चनचा नंबर टाईप करा आणि तिथे विचारू शकता तुम्हाला तिथे काय डाऊट आहे एक्झॅक्टली. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट केले असतील तर ते सुद्धा शेअर करू शकता. आणि आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक या प्ले स्टोअर ॲपवरती फ्री क्विजेस आहेत तर त्यासुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. व्हिडिओमध्ये या क्वेश्चन्समध्ये काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे बरीच क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत इन फ्युचर. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.